अभ्यास करायचा, अधिकारी व्हायचं का कामगार म्हणून काम करायचं बिल्डिंग. मेस असतील, नाश्ता असेल, चहा असेल, त्यावर थेट विद्यार्थ्याचा परिणाम झाला. मेसचा भाव वाढणं, त्याच्यामुळे उपासमार वगैरे मुलांची होणं, मुलांना 2 टाइम जेवण टायमिंग नाही भेटणं किंवा त्याची क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण खराब असणं. मित्र, तू काय करतोस पुण्यामध्ये नेमकं आणि काय वाटतं? युद्ध तिकडे सुरू आहे, आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर युद्ध सुरू आहे. तुला त्याचा कसा फटका बसला किंवा काय सहन करावं लागतंय? युद्ध तिकडे चालू आहे, पण आमच्यामध्ये सर्वात जास्त मोठं युद्ध आहे जेवणाचे. आता अभ्यास करायचा, अधिकारी व्हायचं का कामगार म्हणून काम करायचं बिल्डिंगवर. बरं, त्याशिवाय पर्याय नाही करते. तर आई वडिलांनी पाठवले तर अधिकारी होण्यासाठी. ओके. पण काय झालं मेसमध्ये तुम्हाला काय सांगलं जातं, काय अडचण येत आहे? काय गॅसच नाही म्हणतात, त्यात सगळे रेट वाढणार आहेत. अच्छा, तर रेट वाढल्यामुळे खायचे सगळ्यांचे वांदे होणार. तर पुस्तक घेण्यासाठी पण पैसे उठणार नाही. ओके सकाळी उठल्यापासून बोंबतीच होणार आहे, नाश्त्यापासून जेवणापर्यंत. ओके. कारण पहिला दिवस उठल्यानंतरला नाश्त्याचा होता आणि संपतो तो जेवणात परत. सगळं दिनचर्या पूर्ण याच्यावरतीच चालतं. पुस्तक कधी घेणार आम्ही आणि बाकीचा अभ्यास कधी होणार, अधिकारी होणार लांब. बरं, काय खरं तर आता याला तोच प्रश्न विचारला की आपल्यापासून दूर हजारो किलोमीटर अंतरावर युद्ध सुरू आहे. मात्र ते युद्ध सुरू असल्यामुळं पुण्यात जे विद्यार्थी भाड्यानं म्हणा किंवा पेईंग गेस्टला राहतात त्यांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहेत. काय नेमक्या काय अडचणी येतात? सर, काय झालंय आपल्या महाराष्ट्रामधून तळागाळातील म्हणजे तळागाळातील विद्यार्थी इथं अभ्यासासाठी येतात. बँकिंग असेल, कॉलेज असतील, MPSC असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी इथे. आणि काय झालंय, कमर्शियल गॅस बंद केल्यामुळं याचा थेट परिणाम हे विद्यार्थ्यावर झाला आहे. कारण की मेस असतील, नाश्ता असेल, चहा असेल, त्यावर थेट विद्यार्थ्याचा परिणाम झाला. आणि जे 2,500 ते 3,500 पर्यंत सरासरी मेस आहे. ह्याचा जर 2 दिवसामध्ये जर गॅस पुरवठा जर सुरळीत नाही झाला तर पोरावर उपासमारीची वेळ येऊ शकते आणि कोविड सारखं गावाकडे जाण्याची वेळ येऊ शकते विद्यार्थ्यावर. हा गंभीर प्रश्न आहे. तरी शासनानं ह्यात लक्ष घालून म्हणजे गॅस पुरवठा कसा सुरळीत होईल ह्याचा विचार करावा. नाहीतर जोपर्यंत गॅस सुरळीत होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची खानावळीची व्यवस्था सरकारने करावी, त्या ठिकाणी केंद्र उभं करून अशी म्हणजे पण त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये. ओके, तुझं नाव काय मित्र? तू कुठून आलायस? माझं नाव चिंतामण बोगीर आहे. बीड UPSC तयारी करत आहे. आणि जो मुद्दा मांडला आहे की जो गॅस पुरवठा बंद झाला त्याचा नेमका भारताची अर्थव्यवस्था असेल किंवा आपल्या युवकांचे काय परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचे परिणाम म्हणजे जो गॅस पुरवठा खंडित आहे किंवा त्याच्यावर बंदी आहे त्याच्यामुळं जो ब्लॅक सिलिंग आहे ही सगळ्यात महत्त्वाची वाढ नाही. तुम्ही विद्यार्थी म्हणून जेव्हा पुण्यात राहता तर तुम्हाला त्याचा काय फटका बसलाय? आता जे विद्यार्थी आहे MPSC करणारे ते पहिला मुद्दा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले आणि राष्ट्राची एक ते संपत्ती आहे. आणि जर ही संपत्ती जर उपासमार अशा गोष्टी जर फेस करत असेल गॅस पुरवठ्यामुळं तर ते कुठेतरी आरोग्याचा प्रॉब्लेम फेस करणार आहे. आणि एक तुमचा युवा वर्ग आरोग्याचा प्रॉब्लेम फेस करणं, त्यामध्ये जो आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड चालू आहे का हा जो कमी संख्या असलेला युवक वर्ग आहे यालाच पुढे मोठ्या संख्येचा जो वृद्ध वर्ग असेल किंवा इतर वर्ग सांभाळायचा आहे. हा जर त्रास आहे तर याचा 20-30 वर्षानंतर जो भयंकर परिणाम जो आपल्या राष्ट्राला बघावा लागणार आहे. कारण हा जो युवा आहे ती संख्या कमी आहे आणि जी वृद्ध वर्ग जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंडमुळे त्याची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आता जो युवक वर्ग आहे याला भविष्यात मोठ्या लोकसंख्येला मॅनेज करायचं आहे, त्याला सांभाळायचं आहे. आपला प्रश्न काय नेमका, तुम्हाला काय अडचणीला सामना करावा लागतोय? आता यांचं अनेकांचं म्हणणं आहे की मेसचे भाव वाढले किंवा हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत, मेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तुम्हाला असं काय जाणवलं सकाळपासून की पुण्यात मागच्या 2-3 दिवसापासून की युद्धामुळे की तुमच्यावर देखील असा काहीतरी फरक पडलाय? तेच मेसचा भाव वाढणं, त्याच्यामुळे उपासमार वगैरे मुलांची होणं, मुलांना 2 टाइम जेवण टायमिंग नाही भेटणं किंवा त्याची क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण खराब असणं. तर सगळ्यात मोठा इफेक्ट आरोग्यावर आणि राष्ट्र संपत्तीवर पडतो. तर आपण पाहू शकता खरं तर युद्धामुळे इंधनाचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून जे व्यावसायिक गॅस होता तो खरं तर विक्रीसाठी सरकारनं बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं त्याचा परिणाम पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसून पर्यायाने या हॉटेलवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याच्या झळा कुठेतरी बसतायत. विद्यार्थ्यांना भीती आहे की जेवणाचे दर वाढतील किंवा मेसचे दर वाढतील, आपल्याला रोज जे आपण जेवण करतो त्या किमती वाढतील आणि हे झालं असं जर का सुरू राहिलं तर परत आम्हाला गावाकडे जावं लागेल अशी भीती जी आहे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात सरकारने कुठेतरी लक्ष घालावं आणि या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.